नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळालं की नंदिनीचं स्वप्न जीवामुळे धुळीस मिळालेलं आहे. जीवाचं लो कॉस्ट हाऊसिंगचा जो प्रोजेक्ट होता, ती जागा ही आनंद निवासची आहे हे त्याला माहिती नव्हतं आणि भास्कर काकांनी त्याला पूर्णपणे फसवलेलं आहे. त्यांच्याकडे लीगल पेपरसुद्धा असतात आणि नंदिनीचा सुद्धा जीवाबद्दल गैरसमज झालेला असतो. नंदिनी जेव्हा तिच्यासमोर येतं की जीवाचा हा प्रोजेक्ट आहे आणि आनंद निवास पाडून या जागेवरती कमीत कमी पैशामध्ये घरं बांधण्याचा जीवाचं स्वप्न आहे आणि ते भास्कर काका जीवाने साईन केलेले डॉक्युमेंटसुद्धा दाखवतात. तेव्हा नंदिनी खूपच रागाला जाते, चिडते, रडते आणि म्हणते, तुम्ही स्वतःच्या सुखासाठी माझं स्वप्नच हिरावून घ्यायला निघालात, असं म्हणून जीवाला तिथून दूर लोटू लागते. आता जेव्हा म्हणतो मी काहीतरी होते का ते पाहतो, परंतु डॉक्युमेंट लीगल असल्यामुळे त्याचं प्रोजेक्टसाठी फंडिंग केलेले जे कॉन्ट्रॅक्टर असतात ते म्हणतात आता मागे घेणे शक्य नाही आहे. नंदिनी रडत असते. नंदिनी म्हणते, अहो आनंद निवास हा माझा काळजाचा तुकडा होता, तुम्ही साईन करण्यापूर्वी का विचार केला नाही? तेव्हा आता नंदिनीच्या आनंद निवासवरती बुलडोजर आलेला असतो, तर नंदिनी पुढे येते, हात जोडू लागते. तर नंदिनीच्या मागून पुढे येऊन जीवासुद्धा आता तो बुलडोजर थांबवण्यासाठी प्रयत्न करतो. तर प्रेक्षकांना तुम्हाला काय वाटतं? आनंद निवासवरती आलेले जप्ते आणि बुलडोजर चालला जाईल का?